आणि रायगड जिल्ह्यातल्या नागलोली प्रकल्पामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेल्याची शक्यता आहे, कारण धरणाचं काम 2 वर्षांपासून रखडलंय। रायगडमधल्या श्रीवर्धन तालुक्यातल्या नागलोली साठवण तलाव प्रकल्पातील गेल्या 2 वर्षांपासूनचं काम रखडलंय। शासनाच्या जलसंधारण विभागानं कोट्यवधी रुपये खर्च करून या प्रकल्पात 2 वर्षात थेंबभर पाणीही साचलं नाही। या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांनी। 2 वर्षाआधी वाजत गाजत भूमिपूजन झालेल्या धरणाची नेमकी परिस्थिती काय हे आपण जाणून घेणार आहोत। सध्या आपण हे दृश्य पाहता श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली धरणाची ही परिस्थिती आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। शेती व्यवसायाला देखील चालना भेटेल यासाठी या ठिकाणी धरण बांधण्याचा जो आहे तो निर्णय घेण्यात आला होता। मात्र 2 वर्षानंतर ही सध्याची परिस्थिती पाहिली तर एकही थेंब साचू शकत नाही अशा पद्धतीचा काम जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे प्रचंड ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। त्वरित या कामाला पुढे चालना मिळावी, मुबलक निधी मिळावा अशी ग्रामस्थांकडून जी आहे ती मागणी होताना दिसत आहे। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली या गावच्या धरणाचं काम 2 वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात या ठिकाणचे सत्ताधारी आहेत त्यांनी उद्घाटन केलं आणि त्या ठिकाणी लोकांना फसवण्याचा एक धंदा केला। त्यांचे स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी उभे केले आणि 2 वर्षानंतर आज त्या धरणाची अशी अवस्था आहे की त्या ठिकाणी एकही थेंब पाण्याचा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। मी या आपल्या माध्यमातून सर्वांना एक हा इशारा देऊ इच्छितो की आपण या धरणाचं काम तातडीनं जर सुरू नाही केलं तर त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा का होईना मी या ठिकाणी आपल्याला देतोय। 2 वर्ष झाली अजिबात काम नाही। 2 वर्षांमध्ये एवढे मोठे मोठे खड्डे पडले त्याच्यावरती की तिथं एक थेंब सुद्धा पाणी मिळू शकत नाही। आणि हा धरण झाला तर ह्याच्यात मध्ये पुढचे 10 गाव आहेत, 10-12 गावं आहेत, त्यांना पण फायदा होईल। ह्या धरणामुळे पुढच्या 10-15 गावांना फायदा होईल। 2 वर्ष काम होता होता थांबलाय। आता अशी परिस्थिती आहे, झालेला काम देखील वाहून गेलेला आहे। आता आमची अपेक्षा एवढीच आहे की आम्हाला आमची पाण्याची टंचाई थांबवावी, यासाठी धरण पूर्ण व्हावा आणि धरणाचा काम कसा थांबला, का थांबला याची आम्हाला माहिती मिळावी।